नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण जर यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत कापसाच्या भावाला मजबूत आधार मिळालेला आहे. मित्रांनो, आयात महागात पडत आहे, उद्योगांना सीसीआयची खरेदी वेगाने सुरू केलेली आहे. तर काही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा. चला तर मग सुरू करूया. कापूस आयातीवर शुल्क लागू झाल्याने आयात कापूस महागात पडत आहे. तर दुसरीकडे सीसीआयची खरेदी वेगाने सुरू असल्यामुळे उद्योगांना खुल्या बाजारातील कमी कापूस मिळत आहे. सरकी आणि पेंड्याचे दरही टिकून राहत. आयात शुल्क कायम राहिल्यास कापूस दरात आणखी 200 ते 400 रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते, असा अभ्यासिकांचा अंदाज आहे. कापूस आयातीवर गुरुवारपासून 11% शुल्क लागू झालेला आहे. पहिल्याच दिवशी देशातील बहुतांश बाजारात कापसाच्या दरामध्ये क्विंटल मागे 100 ते 200 रुपयांची सुधारणा झाली आहे. हा कल टिकून आहे. देशातील बाजारातील कापसाची आवकही कमीच आहे. सध्या रोज 2 लाख गाठींच्या दरम्यान आवक होत आहे. बाजारात आवक होणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे. सीसीआयने पर्यंत 65 लाख गाठींची खरेदी केली आहे. त्यामुळे दराला आधार मिळत आहे. उत्पादन घटल्याचा यंदा सरकारने दरही चांगले दिले आहे. पावसामुळे उत्पादनात घटले आहे तर कमी झालेले, शिवाय गुणवत्ताही मोठ्या प्रमाणात घटली आहे. सध्या सरकीचे दर 3,500 रुपये ते 4,000 रुपयाच्या दरम्यान आहे. बाजारातील कापसाची आवक कमी झाल्यामुळे सरकीची उपलब्धता कमी होऊ शकते. यामुळे दर टिकून राहतील आणि कापसाचा आधार मिळेल, असं अभ्यासिकांचे सांगितले आहे. तर आयात घटण्याची शक्यता आहे. मित्रांनो, केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क काढल्यानंतर 31 डिसेंबरपासून 50 लाख गाठी कापूस आयातीचे सौदे झाले होते. त्यापैकी सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर या 3 महिन्यांमध्ये देशात जवळपास 32 लाख गाठींच्या दरम्यान आयात झाली आहे. पण आयात शुल्क लागू केल्यामुळे पुढील काळात आयात कमी होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा संकेत आहे. मित्रांनो, आता देशातील बाजारात कापसाचे भाव सध्या प्रति क्विंटल सरासरी 7,500 ते 7,900 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर कापूस खंडीचे भाव 53,000 ते 55,000 रुपयांपर्यंत, आयात कापूस खंडी 52,000 ते 55,000च्या दरम्यान पडणार आहे. सरकीचे भावही 3,500 ते 4,000 रुपयांच्या दरम्यान आहेत. तर सरकी पेंड 3200 ते 3500 रुपयांची विकली जात आहे. या सर्व घडामोडी कापूस दरात सुधारण्याचे संकेत देत आहेत. तर सीसीआयच्या खरेदीमुळे देशात आधीच कापसाचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारापेक्षा जास्त होते. आता कापूस आयातीवर 11% शुल्क लागू झाल्याने आयात कापसाचे भाव वाढत आहेत. त्यामुळे देशातील कापसाचे भाव वाढणार आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सीसीआयने कापूस खरेदी केला आहे. आता संकटातील उद्योगांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारातील भावाने कापूस विकावा, असे केले तरच उद्योगांना दिलासा मिळेल, असे अतुल गरंत्रा यांनी सांगितले आहे. तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो, आता कापसाचे भाव आपल्याला पुढील काळामध्ये वाढलेले दिसतील. तर हे आता सध्या देखील 100 ते 200 रुपयांनी वाढलेले आहे. तर आयात शुल्क लागू झाल्यामुळे हे सगळं आपल्याला घडामोडी दिसून येत आहे. चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला. तर पहिली बाजार समिती अमरावती, आवक आलेली 85 क्विंटलची. किमान दर भेटले 7,300 रुपये, कमाल दर भेटले 7,600 रुपये, सर्वात दर भेटले 7,450 रुपये. त्यानंतरची बाजार समिती सावनेर, आवक आलेली 38 क्विंटलची. किमान दर भेटले 7,550 रुपये, कमाल दर भेटले 7,550 रुपये, सर्वात दर भेटले 7,550 रुपये. त्यानंतरची बाजार समिती भद्रावती, आवक आलेली 765 क्विंटलची. किमान दर भेटले 7,400 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 7,705 रुपये. त्यानंतरची बाजार समिती वडवणी, आवक आलेली 499 क्विंटलची. किमान दर भेटले 7,712 रुपये, कमाल दर भेटले 7,979 रुपये, सर्वात दर भेटले 7,898 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हिंगणा, जात आहे 8,401 मध्यम स्टेपल, आवक आलेली 54 क्विंटलची. किमान दर भेटले 7,930 रुपये, कमाल दर भेटले 8,010 रुपये, सर्वात दर भेटले 8,010 रुपये. त्यानंतरची बाजार समिती हादगाव तामसा, जात आहे हॅबिड, आवक आलेली 745 क्विंटलची. किमान दर भेटले 7,710 रुपये, कमाल दर भेटले 8,060 रुपये, सर्वात दर भेटले 7,900 रुपये. तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.